सुस्वागतम सुस्वागतम। आज 27 फेब्रुवारी मराठी साहित्याचा भूषण कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती आणि त्या निमित्ताने साजरा होणार मराठी राजभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन। आणि या दिवसानिमित्त दरवर्षी आपण काहीतरी आगळा उपक्रम घेण्याचा प्रयत्न करतो आणि ही प्रथा आजच्या दिवशी आपण काव्य आविष्कार हा एक काव्य वाचनाचा अभिनव कार्यक्रम घेत आहोत। मी या काव्य आविष्कार संचालक सर्वांना विनंती करतो की त्यांनी तात्यासाहेबांच्या प्रतिभा पूजन आणि गीत प्रज्वलन आजच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले ज्येष्ठ विधिज्ञ ज्येष्ठ कवी आदरणीय वकील साहेब श्री रमेश शर्माजी सरांना विनंती करतो की त्यांनी अर्चनाताई डावे यांचं स्वागत करावं। कार्तिक विश्वामित्र याला व्यासपीठावर आमंत्रित करते। त्यांनी पुढचं सूत्र हाती घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करावी। नमस्कार मंडळी, माझं नाव कार्तिक विश्वामित्र आहे। तर आज आपण इथे जमलेलो आहोत कारण कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिन। विष्णू वामन शिरवाडकर ज्यांनी कथा, कादंबरी, कविता, नाट्य अशा अनेक मराठी साहित्यात लेखन केलेले आहे असे महान साहित्यिक। कविता म्हटलं की मला त्यांची ती कविता आठवते की माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा। तर तुम्हाला माहिती का की कविता ही आपल्या मनात कुठे रुजवली जाते? शाळेमध्ये जेव्हा बाई आपल्याला शिकवत असेल ना, नाच रे मुरा आंब्याच्या वनात, नाच रे मुरा नाच, म्हणजे जेव्हा बाई आपल्याला कृती सगळं, नृत्या सगळं, अभिनया सगळं जेव्हा ही कविता शिकवत असत तेव्हा ती कविता आपल्याला सदैव स्मरणात राहते। तसंच काहीच आज आम्ही तुमच्या समोर म्हणजे तशीच काहीची संकल्पना आज आम्ही तुमच्या समोर राबवणार आहोत। ही संकल्पना आहे सौ अर्चना गिरीश डावरे, महेश देशमुख सर आणि डॉक्टर यशवंत पाटील सर। तर मी
आता बघा, जेव्हा आपण शाळेत जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा शाळा एका प्रार्थनेने सुरू होते. जसं संत ज्ञानेश्वरांच्या ओवीमध्ये माधुर्य आहे आणि त्यांच्या ओवीने मराठी भाषेला एक साथ चढवला, अशीच ओवी आपल्याकडे पण आहे आणि तिच्या आवाजात पण एक माधुर्य आहे. तर मी ओवी गाजेला मंचावर आमंत्रित करतो. प्रार्थना मनाला स्पर्शून जाणारी असते. तिच्यात एक वेगळीच प्रसन्नता असते. आम्हीही लहान होतो, शाळेमध्ये गेलो की असंच बागडायचो. 2 वेण्या, स्वच्छंदीची वड, कशाची चिंता नाही. आई बाबा सांभाळायचे, गरम गरम पोळी खाऊ घालायची आणि मस्त जीवन सुरू होतं. पण मोठे झालो की चिंता आल्या. ती प्रार्थनेची प्रसन्नता कुठेतरी हरवते. पण खरंच मजा असते ना या आयुष्याची. एक चित्रपट आला होता, एक उन्हाळी दिवस नावाचा. अशोक सराफांचा तो चित्रपट होता. त्याच्यामध्ये ते अति शिस्तप्रिय, व्यवहारी, सगळे सूत्र सांभाळणारे, पदोपदी नीट वागणारे असं ते चरित्र होतं किंवा कॅरेक्टर होतं. पण त्यातही अशोक सराफला एका मर्यादेनंतर जाणवतं की खरंच असं शिस्तबद्ध जगणं किती अवघड असते. नाही, माणसाला कधीतरी बेधून जाऊन नाचता आलं पाहिजे मोरासारखं. बरसातही अंगावर घेता आली पाहिजे. आणि कसं बरं वागावं लागतंय? काय म्हणाली ओवी? जरा इकडे ये. ही माझी भाची, आठ भाची एकाची असतं म्हणतात ना, तसं ही मला काही बाई शिकवत असते. पहा काय म्हणते. अगं आत्या, कधीतरी वेळेत वागायला हवे. म्हणजे नेमकं कसं ग? कधीतरी वेळेत वागायला हवे. कधीतरी वेळागत वागायला हवे असं आहे का? मग अश्विनीला आणि कार्तिकला व्यासपीठावर बोलवायला हवे आणि कधीतरी वेळेत वागायला हवे. कधीतरी वेळागत वागायला हवे. कधीतरी वेळागत वागायला हवे. कधीतरी वेळागत वागायला हवे. कधीतरी वेळागत वागायला हवे. भांड्याला भांडे भिडायला हवे. उगाच सखीवर चिडायला हवे. भांड्यावर भांडे भिडायला हवे. उगाच सखीवर चिडायला हवे. मुखातून तिच्यावर पाखडता मुखातून तिच्यावर पाखडता एकीकडे प्रेम गीत लिहायला हवे. कधीतरी वेळागत वागायला हवे. कधीतरी वेळागत वागायला हवे. गिरी परी कधी एक चंद्रकोरे ठेवी. हिरविशी स्वप्ने धारे धारेने चिरावे. हिरविशी स्वप्ने धारे धारेने चिरावे. कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता. कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता. मनातून पूर्णबिंब तगायला हवे. मनातून पूर्णबिंब तगायला हवे. कधीतरी वेळागत वागायला हवे. कधीतरी वेळागत वागायला हवे. मनातल्या माकडाशी हात मिळवून मनातल्या माकडाशी हात मिळवून आचरा
आले कधीतरी विचारावाच मनातल्या माकडाशी हात मिळवून आचरावे कधीतरी विचारा वाचून झाडापाशी झोपून या हाती येत फळ झाडापाशी झोपून या हाती येत फळ सहजपणे तेही फेकायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे कधी रात्री लावून या नयनांचे दिवे कधी रात्री लावून या नयनांचे दिवे पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे कधीतरी रात्री लावून या नयनांचे दिवे पुस्तकाला कधीतरी वाचायला द्यावे शोधून या प्राणातले दुर्मळले पाद क्या बात है शोधून या प्राणातले दुर्मळले पाद मग त्याने आपल्याला चाळायला हवे क्या बात कधीतरी वेड्यागत वागायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे स्वतःला विकून काय निशील करत स्वतःला विकून काय निशील करत कधी कधी सुशिराचं मिळत फुकत आपापून पाठ्यात मागशील आपापून पाठ्यात मागशील किती स्वतःच नवे काही शोधायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे ते पाणी आणि ती हवा आणि तुला बदल कशासाठी हवा गुन्हेच अजून आहे रियाचा वाचून बरोबर गुन्हेच अजून आहे रियाचा वाचून मिळालेले सारे आधी पचायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे नको बघू पाठीमागे येईल कळून कितीतरी करायचे गेलेले राहून नको बघू पाठीमागे येईल कळून कितीतरी करायचे गेलेले राहून नको करू रागा असा उद्याच्या दारात खरे खरे नको करू रागा असा उद्याच्या दारात तुम्ही स्वतःलाही कधी माफ करायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे कधीतरी वेड्यागत वागायला हवे म्हणतो की कमी पिंडापासून ब्रह्मांडापर्यंत अनेक गोष्टीवर चिंता करतो चर्चा करतो कविता करतो म्हणजे अवघ्या ब्रह्मांडाचा तो शोध घेतो धांदळा घेतो पण कधी कधी जवळच्या गोष्टी राहून जातात जसं यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्री असते पण यशस्वी कवीच्या मागे एक अतिशय म्हणजे दखल घेणारी त्याला सांभाळणारी आणि त्याचे हे छंदबद्ध सांभाळ घेणारी स्त्री असते आता थोडं प्रॅक्टिस चालू असताना मी आणि महेशराव ताईच्या घरी होतो खालून उतर खाली आलो बाहेर आलो उतरला लक्षात आलं की महेशराव कुठे घालायचं विसरले नंतर यार डॉक्टर मला दूरवर आहे हे असे कवीचे लक्षण पण एवढं असूनही अतिशय छान म्हणजे शैक्षणिक कारकिर्दीत अतिशय छान संसार आणि अतिशय उत्तम कविता करणार तर त्याच्या मागे जी असते ती त्याला सांभाळणारी सखी आहे आणि या सखीचं श्रेय तिला द्यायला पाहिजे ही जी कविता आहे ही प्रेमाची आहे सहज जाणीवेची आहे आणि कृतज्ञतेची आहे आणि महेशचे विशेष आभार मानतो की आजचा हा उपक्रम आहे मराठी भाषा गौरव दिनाचा इथं नियमित होतो आणि महेश तर त्यामध्ये सातत्यानं सहकारी असतो मला वाटतं सलग 4थं वर्ष आहे त्याबद्दल तुझं विशेष कौतुक महेश आणि तुझी कविता तू सादर करायची अशी विनंती करतो आपल्या जीवनाची सहचारीच आपली जेव्हा सखी होते तेव्हा अशी कविता जन्माला येते माझ्या सहचारिणीला सखीला ही कविता सांगते इतकी अल्लड इतकी अवघड इतकी अल्लड इतकी अवघड सखी भेटली जणू गंगाजळ इतकी अल्लड इतकी अवघड सखी भेटली जणू गंगाजळ किती विषयावर किती तऱ्हेने काही बाही सांगत सुटते किती विषयावर किती तऱ्हेने काही बाही सांगत सुटते जणू एखादे वादळ उठते किती विषयावर किती तऱ्हेने काही बाही सांगत सुटते जणू एखादे वादळ उठते सांगायाचे राहून जाते जरी बोलते बरेच पुष्कळ इतकी अल्लड इतकी अवघड सखी भेटली जणू गंगाजळ कधी उगाच रुसते फुगते कधी उगाच रुसते फुगते बोलायाचे नाही
कधी उगाच उसते फुगते बोला याचे नाही म्हणते तरीही वळून मागे होते. सहजच होती चुका काही अन सहजच होती चुका काही अन तिच्या मनावर उमटतात वळ इतकी अल्लड इतकी अवकळ सखी भेटली जणू गंगाळ. मीच बोलतो भलते सलते मीच बोलतो भलते सलते जरा तिचेही काळीज हलते. मीच बोलतो भलते सलते जरा तिचेही काळीज हलते. लगेच म्हणते आता चलते तोल जरासा माझा ढळता तोल जरासा माझा ढळता बोलू नको मग म्हणते बाष्कळ इतकी अल्लड इतकी अवकळ सखी भेटली जणू गंगाळ. जसे वाटते तसे तिला मी वागायचे जरी ठरवत. पण कवी आहे शेवटी. जसे वाटते तसे तिला मी वागायचे जरी ठरवतो तरीही मी ढासळतो. जसे वाटते तसे तिला मी वागायचे जरी ठरवतो तरीही मी ढासळतो. मला बांधण्या पुन्हा ठाऊक मला बांधण्या पुन्हा ठाऊक कोठून अंगी आणते हे बळ इतकी अल्लड इतकी अवकळ सखी भेटली जणू गंगाळ. सखी भेटली जणू गंगाळ. डॉक्टर यशवंत पाटील सरांच्या कवितेतून प्रकट करते सर. वसंत बापटांची कविता बाबूल झाड. अस्सल लाकूड भक्कम गाठ अस्सल लाकूड भक्कम गाठ ताठरकणा टणक पाठ. अस्सल लाकूड भक्कम गाठ ताठरकणा टणक पाठ. वारा खात गारा खात बाबूल झाड उभे झाले. देहा फुटले वारा फाटे देहा फुटले वारा फाटे अंगावरचे पिकले काटे. देहा फुटले वारा फाटे अंगावरचे पिकले काटे. आभाळात खुपसून मोठे बाबूल झाड उभे झाले. अंगावरची लवलव मिटली अंगावरची लवलव मिटली माथ्यावरची हळद मिटली. अंगावरची लवलव मिटली माथ्यावरची हळद मिटली. छाताडाची ढलपी फुटली बाबूल झाड उभे झाले. जगले आहे जगते आहे जगले आहे जगते आहे काकुळतीने बघते आहे. जगले आहे जगते आहे काकुळतीने बघते आहे. खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभे झाले. टक 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 चिटार फटाक चिटार फटाक टक 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 चिटार फटाक चिटार फटाक. सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोडत आहे शोषक आहे. टक 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 चिटार फटाक चिटार फटाक. सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोडत आहे शोषक आहे. आठवते ते भरते आहे आठवते ते भरते आहे उरात माझ्या सरते आहे. आठवते ते भरते आहे उरात माझ्या सरते आहे. आत काही कळते आहे आत फार जळते आहे. आठवते ते भरते आहे उरात माझ्या सरते आहे. आत काही कळते आहे आत फार जळते आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ ताठर कनाट टणक पाठ. वारा खात गारा खात बाबूल झाड उभे झाले बाबूल झाड उभे झाले. यानंतर आपण कार्यक्रमात मर्ढेकरांची कविता ऐकणार आहोत. मर्ढेकरांचा काळ 1940च्या दशकात. महायुद्धानंतरचा काळ. सगळीकडे शहरीकरण आणि बकालीकरण झाले. मर्ढेकरांपूर्वीची कविता मराठी कविता ही उपमा उत्प्रेक्षा अलंकार यांच्या. पण मर्ढेकरांच्या थोडं आधी केशवसुतांनी नवकवितेला जन्म दिला आणि लिहून ठेवलं की एक तुतारी त्याचा तुमची नजीवी स्वप्रा. पण नवकवितेचा मराठी कवितेवर खरा अमीट असा ठसा मर्ढेकरांनी आपल्या शैलीतून लावला. न्हालेल्या गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उतरून येई माघामध्ये प्रभात सुंदर. असं लिहिणारे मर्ढेकर वनबांबूचे पिवळ्या गाते आकाशातील अधोरे असे म्हणणारे मर्ढेकर. किंवा दबात मेले ओल्या उंदीर माना पडल्या मुरगळल्याने असे लिहिणारे मर्ढेकर. मराठी कवितेत यापूर्वी ज्या प्रतिमा वापरात येत होत्या त्यापेक्षा काहीतरी वेगळी प्रतिमा आपली स्वतःची स्वतंत्र शैली घेऊन
मर्ढेकरांनी मराठी कवितेला समृद्ध केलं. त्याच मर्ढेकरांची कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो ही कविता आपण ऐकूया सुवर्णा मुळजकर यांच्या स्वरात. कितीतरी दिवस आता नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवस आता नाही नदीत डोंगलो, कितीतरी दिवस आता नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवस आता नाही नदीत डोंगलो. खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ती जुनी, खुल्या चांदण्याची ओढ आहे माझी ती जुनी, आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच, आणि वाहत्या पाण्याची शीळ ओळखीची तीच. केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय, केव्हा तरी चांदण्यात पुन्हा जाईन निर्भय, गावाकाठच्या नदीत होईन मी जलमय, गावाकाठच्या नदीत होईन मी जलमय. आज अंतरात भीती, आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची खोली, आज अंतरात भीती खुल्या चांदण्याची खोली, आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी, आणि नदीचा प्रवाह अंगावर काटा काढी. बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा, बरा म्हणून हा इथे दिवा पारवा पाऱ्याचा, आणि तोतऱ्या नळाची शिरी धार मुखी तिच्या, आणि तोतऱ्या नळाची शिरी धार मुखी तिच्या. धन्यवाद. गोड आवाजात तुझी ही सुंदर कविता सादर झाली. त्याच्यानंतर मी बोलवते आमच्या छोट्याशा पहिल्या ओवी काजे. ऊन पावसून बाई ऊन पावसून, ऊन पावसून बाई ऊन पावसून, रडे झटकन तुझे हास्य फुटकन, रडे झटकन तुझे हास्य फुटकन, डोळे भरले तुझे गाल फुगले, डोळे भरले तुझे गाल फुगले, ऊन पडले तुझे फुल फुलले, ऊन पडले तुझे फुल फुलले, ऊन पावसून बाई ऊन पावसून, ऊन पावसून बाई ऊन पावसून. धन्यवाद. यानंतर एक वेगळी कविता कवी नागू देशपांडे यांची. प्रासंगिकता हे मुख्य लक्षण असणाऱ्या मराठी कवितेला प्रेम आणि सौंदर्याच्या अंगणात आणण्याचं धाडस काही लोकांनी केलं. त्यातले हे कवी खरं तर त्यावर त्या काळी म्हणजे त्यांच्या काळात तुरळक टीका सुद्धा झाली की बापरे प्रेम कविता वगैरे असं म्हणून. पण राणावरणात गेली बाई शिर हे मराठीत पहिलं भावगीत लिहिणारे नाग देशपांडे. आणि खरं सांगायचं तर आज मी जी उभी आहे किंवा रेडिओवरच्या उद्घोषिका असतात तर त्यांना उभं करणारे सुद्धा नाग देशपांडेच. तर त्यांची ना नदी किनारी कोणशी वेगळ्या धाटणीची प्रेम कविता सादर करते डॉक्टर यशवंत पाटील. नदी किनारी नदी किनारी नदी किनारी, अवधी भोवती नवते कोणी, अवधी भोवती नवते कोणी, नाचत होत्या राजसवाणी, निळ्या जळावर सोद सळीच्या नवथर तहरी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग. जरा गिळ्या अन जरा काजळी, जरा गिळ्या अन जरा काजळी, ढगात होती सांज पांगळी, जरा गिळ्या अन जरा काजळी, ढगात होती सांज पांगळी, ढवळी ढवळी वर बगळ्याची संथ भरारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग. दुसरे तिसरे नव्हते कोणी. नदीवर घडलेली एका शृंगाराची कविता आहे. दुसरे तिसरे नव्हते कोणी, तुझेच हसले डोळे दोन्ही, दुसरे तिसरे नव्हते कोणी, तुझेच हसले डोळे दोन्ही, अवखळ भिजली भरली माझ्या उरात सारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग. सळसळली ग हिरवी साडी, सळसळली ग हिरवी साडी, तिनेच केली तुझीच हाडी, सळसळली ग हिरवी साडी, तिनेच केली तुझीच हाडी, आणि फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग. वाहत होते पिसाट वारे,
वाहत होते पिसाट वारे आणि दशात मी उडविले फवारे. वाहत होते पिसाट वारे आणि दशात मी उडविले फवारे. खुलून आली तुझ्या उराची नदी थरारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग. शेवट फार जबरदस्त आहे, लक्ष देऊ नका. कुसकुसली भवताली गाणे, कुसकुसली भवताली गाणे, रात्र म्हणाली चंचल गाणे. कुसकुसली भवताली गाणे, रात्र म्हणाली चंचल गाणे. आणि गुढघाभर पाण्यात दिवाने दोन फरारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग, नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग. धन्यवाद. त्याच्यानंतर खरं तर आज ना मराठीचा उत्सव आहे आणि वर्षभर खूप कविता इकडून तिकडे जात आहेत. मराठी भाषा दिन म्हटल्यानंतर मराठी भाषा दिनानिमित्त साजरी करणारी एक कविता तर खरं तर झालीच पाहिजे. पण आज आलेली एक कविता कदाचित सगळ्यांना माहिती, पण मला भावलेली. कवितेचं नाव आहे शृंगार मराठीचं. अनुस्वारी शुभ कुंकुमते भाडी सौदामिनी, अनुस्वारी शुभ कुंकुमते भाडी सौदामिनी. प्रश्नचिन्ही दुर्ती झुंके सुंदर तव काळी, नाकावरती स्वल्पविरामी शोभे तव नथणी. कान काना गुंफुनी माला फुलवी तुझ माळणी, वेलांटीचा पदर शोभे तुझिया माथ्याला, वेलांटीचा पदर शोभे तुझिया माथ्याला. मात्रांचा मग सुवर्ण चाफा वेणीवर माळला, उद्गाराचा तोगे चंदा लटके कमरेला. अवतरणाच्या वटा मनोहर भवती चेहऱ्याला, उकाराचे पैंजण झुमझुम पदकमलांच्या वारी. पूर्णविरामी तिलोत्तम शोभे दादावरी, शोभे दादावरी. तर अशी ही येणारी कविता, पण हा दिवस साजरा करणारी एक कविता आपल्या काव्य आविष्कारात केली आहे सुवर्ण मुळजकर. माय बोली ग मराठी, तिची अनोखीच धाटी, रूप गुण तिच्या गाठी. माय माझी माऊली, माय मराठी माऊली, तिची अनोखीच धाटी, रूप गुण तिच्या गाठी. माय माझी मराठी, तिचा पण परबाणा, तसा मृदुल तराणा. तिचा कण परबाणा, तसा मृदुल तराणा. ओविया भक्ती गाणा, अक्षरात मधुरी. मूर्तिमंत लावण्याला, शोभे अलंकार माला. वृत्त छंदास जडण्याला, रूपवती मराठी. महाकाव्ये शब्दावली, सारामृते ग्रंथावली. स्तोत्रे आर्या पदावली, रचिता ती वेगळे. माय माऊली मराठी, घटुज साठी. आशीर्वाद तिचा पाठी, उरी माया बसते. जपू साहित्य संपदा, वाचनाची गोडी सदा. भाष्य वेदोपनिषदा, उर्दू शास्त्र वचने. माय बोली ग मराठी, तिची अनोखीच धाटी. गुणरूप तिच्या गाठी, माझी माय माऊली, माझी माय माऊली. तात्या साहेबांचा जेव्हा देहावसान झालं तेव्हा पु ल देशपांडे म्हणत होते की त्यांना वाकून नमस्कार करावा असे पायाचा उरलेले नाही. ही तात्या साहेबांची उंची, व्यक्तीची उंची आणि त्याच्या काव्याची उंची ही सारखीच वाटावी आणि ती आयुष्यभर वाटावी अशी फार नवी व्यक्तिमत्व झाली. त्यापैकी एक म्हणजे आदरणीय तात्या साहेब. आयुष्यभर कवितेत जमलेला माणूस. कवितेनं त्यांना काय दिलं असं त्यांना विचारलं तर ते म्हणाले की कवितेनं माझ्या दारात
अनेक दुःखी आणली, अनेक वेदना आल्या, अनेक दुःखांची नको ती जाणीव करून दिली. परंतु कवितेनं जो आनंद, जे समाधान मला दिलं, त्याची तुलना जगात तर कुठल्याही आनंदाची होऊ शकत नाही. अशा अनेक उत्तम रचना येणार श्रेष्ठ कवी, त्यांची एक अतिशय गाजलेली रचना आपल्यासमोर घेऊन येत आहे महेश देशमुख. प्रेम लपून छपून न करता तसं उत्कटपणे करायला हवं, यासाठी कुसुमाग्रजांनी लिहिली कविता. पुरे झाले सूर्यचंद्र पुरे झाल्या तारा, पुरे झाले सूर्यचंद्र पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा. पुरे झाले सूर्यचंद्र पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, मोरासारखा छाती काढून उभा राहा. झाडासारखा नजरेला नजर देऊन पहा. सांग तिला विठीत तुझ्या स्वर्ग आहे सारा, सांग तिला विठीत तुझ्या स्वर्ग आहे सारा. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाल्या तारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधूत बांधील काय, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवर श्रावण इंद्रधूत बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत बसशील फिरत. जास्तीत जास्त 12 महिने पायी बसेल फिरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. म्हणून म्हणतो जागा हो, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांचा भक्तीचा खेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षराचा भक्तीचा खेळ. प्रेम म्हणजे वनवाहून जाळत जाणं, प्रेम म्हणजे वनवाहून जाळत जाणं. प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. अरे प्रेम कर भिल्लासारखं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती टोचलेलं. मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचले. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती टोचलेलं. मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं. शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस. बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस. उधळून दे तुफान सारं मनामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती पोचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती पोचलेलं. कधी एखादी कल्पना सांगावी आणि ते गाणं लगेच मला म्हणजे आजच्या वाटत आपण एटीएम म्हणू शकतो. कुठलीही कल्पना त्यांना सांगावी आणि ते गाणं त्यांनी द्यावं. तुझंचाच गाजलेला सत्पुरुष असलेला गुळाचा गणपती या चित्रपटातील एक सुंदर गाणं नाचरे मोरा आपल्यासमोर सादर करते कोविका. बालकवी त्र्यंबक बापटी ठोंबरे पुन्हा 28 वर्षाचं आयुष्य. त्या आयुष्यामध्ये फक्त 162 कविता लिहिल्या. त्यापैकी प्रकाशित कविता फक्त 40. आजही कवींची गणना करायची म्हणजे काळिदासाच्या भाषेमध्ये बालकवीचं नाव पहिल्या 5 असेल.
या बालकवीची अतिशय आणि पु ल देशपांडे बालकवीची जी कविता होती ती फुलराणी, या कवितेत इतके मोहित झाले की त्यांचे जे गाजलेलं नाटक आहे ती फुलराणी, ही कविता सुद्धा हे नाटक सुद्धा त्या कवितेवर लिहिलंय. आणि इतकंच नव्हतं तर जसं डिस्नेलँड आहे अमेरिकेमध्ये, तसं त्यांनी कासी वर्डेकरांना विनंती केली होती. वर्डेकरांचं इंग्रजी अतिशय अप्रतिम होतं, तर त्यांनी वर्डेकरांना विनंती केली की तुम्ही सगळ्या इंग्रजीमध्ये तो डिस्नेचा वर्ल्ड डिस्ने आहे त्याला एक पत्र लिहा आणि सांगा की जशी तू तिकडे सृष्टी उभारलीस त्या कार्टूनची, तसं ही फुलं राणीवर एक अतिशय कल्पनारम्य अशी सृष्टी उभारता येईल आणि त्यासाठी आपण प्रयत्न करू. तर अशी ही थोर कविता, असा थोर कवी आणि त्याची अतिशय गाजलेली कविता सुंदर आपली कविता सादर करत आहे. असं म्हणजे गर्द सभोवती गाडी साजणी, उत्तर चाफे गडी साजणी, उत्तर चाफे गडी. अरे हरभरे साल शोधिसली, काय हरभरे साल शोधिसली, गाय मुलीच्या जडी साजणी, उत्तर चाफे गडी. ही वनमाला म्हणे तुपाळा, ही वनमाला म्हणे तुपाळा, शेतर माझे फळ. ही वनमाला म्हणे तुपाळा, शेतर माझे फळ. पहात बसते भीतर येते, जलप्रहरी सुंदर, जलप्रहरी सुंदर. हरिणी माझी तिला आवडे, फारच माझा गळा. हरिणी माझी तिला आवडे, फारच माझा गळा. मैना माझी गोड बोलते, तिजला माझा गळा, तिजला माझा गळा. देऊळ हाती गोड तिला पूर्णावरती रे, देऊळ हाती गोड तिला पूर्णावरती रे. भाऊ माझा मुलगाने गाणे दिले, रात्रीचे वनदेव पाहून किती रडली सुद्धा, रात्रीचे वनदेव पाहून किती रडली सुद्धा. तू वनराणी दिसेल कुठली, तुझीला रूपात तुझ्या. तू वनराणी दिसेल कुठली, तुझीला रूपात तुझ्या. तव अधरावरी मंजूळ गाणे कसले कसले करी, तव अधरावरी मंजूळ गाणे कसले कसले करी. तव नयनी या प्रेमदेवता भार विखारी भरी, साजरी उत्तर चाफे गडी, साजरी उत्तर चाफे गडी. चळवळीमध्ये काहीतरी असेल तरी जीवन आहे, अशी कालाच्या पटलावर सत्य ठरणारी ओळ वीर उल्हासांनी येऊन ठेवली. आजही परभणीमध्ये जीवन आहे आणि मराठी भाषा दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात वीर उल्हासांची कविता असणं हे आपल्या परभणीकरांसाठी प्राधान्याचं काम आहे. या जगताची तृषा भयंकर, या जगताची नशा भयंकर, या जगताची तृषा भयंकर, या जगताची नशा भयंकर. या जगताला हवा महात्मा गोळ्या घालून माराया. असं लिहिणारे वीर किंवा आज कुणाला गावे ही आजही तितकीच चक्कर बसणारी कविता लिहिणारे वीर किंवा अश्विनीचा कुठेही नो डोकावू देता पुन्हाच बसली नाच, दुपारचा एकांत मोकळा उघड्या उघड्या आडोशा. ही कविता लिहिणारे वीर त्यांचीच एक नितांत सुंदर कविता आपण आता ऐकणार आहोत. प्रिया काटकडे यांचं. चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली. पंढरी या ओसरीची आज ओस झाली, पंढरीच्या ओसरीची आज ओस झाली. कोनाड्यात उमडून पडले घरकुल, कोनाड्यात उमडून पडले घरकुल. आज सत्य कळो नाहीये दाटी मुठीतील, पंढरी या ओसरीची आज ओस झाली. काही दिसे भरलेले, काही दिसे भरलेले रित्या बोळक्यात. गवसले आजवर जेन रांगणात, गवसले आजवर जेन रांगणात. चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली, पंढरी या ओसरीची आज ओस झाली, पंढरी या ओसरीची आज ओस झाली. धन्यवाद. आपल्या मुलीसाठी वीर उल्हासांनी लिहिलेली कविता. मराठी कवितेला पुस्तकातून जनमानसाच्या हृदयापर्यंत नेण्याचं काम मराठी कवितेत 3 कवींनी केलं, ज्यामध्ये वसंत बापट, दीननाथ करंदीकर आणि मंगेश पाडगाव.
थोडीशी हलकी फुलकी जनमानसाला आवडणारी कविता बोलगाडीच्या रूपात मंगेश पाडगावकरांनी मांडली. समीक्षकांनी त्यावर टीकाही केली. मराठी रसिकांनी कायमच मंगेश पाडगावकरांच्या कवितेवर प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि ते किती सेफ असतं हे दाखवून दिलं. त्याच पाडगावकरांची एक कविता, इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. कार्तिक विश्वास. इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. छेडणार जर होतो आपण गीत नव्हे तर हवेच होते विणेच्या तारातून अंतर. अंधपणी त्या धुंदपणी त्या भान राहिले नाही हे पण. इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. मोह फुलांपरी तेव्हाचे ते क्षण दरवळले. मोह फुलांपरी तेव्हाचे ते क्षण दरवळले. गंधित उन्मद त्या अंधारी काही न कळले. नव्हती जाणीव होईल म्हणून शृंखलाचे हे मधु आलिंगन. इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन. थँक्यू सो मच. मराठीमध्ये गझल हा काव्य प्रकार झाली येतात. म्हणजे पहिले माधवराव पडवलं, माधव फुले, परंतु ज्यांनी खऱ्या अर्थानं गझल लोक माणसात आणली ते म्हणजे कविवर्य सुरेश भट. भटांनी गझलेचा एक झंझावात निर्माण केला. ते झंझावात म्हणजे त्यांच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे, ते अतिशय तंतोतंत कार्य करतात. त्यांनी गझल जी केवळ प्रेम विषयामध्ये अशी गुरफटून पडली होती, या सामाजिक आशा दिल्या. प्रत्येक प्रकारची गझल त्यांनी लिहिली आणि गझल लिहिली नाही तर अनेकांना गझल लिहिण्यासाठी प्रेरित केलं. अनेकांना चांगलं त्याचं तंत्र कसं असावं याच्याशी मार्गदर्शन केलं. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांची गझल समावेशामध्ये क्रमप्राप्त आहे. मी नाही शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी ती गझल सादर करावी. काय समजायचे ते शेवटी समजून गेलो. काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो. मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो. काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो. मी तुझ्या आशेत सारी जिंदगी उधळून गेलो. चार चौघा सारखे मज बोलणे जमलेच ना. चार चौघा सारखे मज बोलणे जमलेच नाही. सांग तू आता शहाणे काय मी बरळून गेलो. काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो. मी आता घेणार नाही माप श्वासांच्या गजांची. मी आता घेणार नाही माप श्वासांच्या गजांचे. जन्म ठेपेतून माझ्या मी आता निसटून गेलो. काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो. का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो. का तुम्ही ठेवाल माझी याद येणाऱ्या पिढ्यांनो. मी तुम्हासाठीच येते कोरडा बहकून गेलो. काय ते समजायचे ते शेवटी समजून गेलो. आज कैसी आपुली ही भेट ताटातूट झाली. आज कैसी आपुली ही भेट ताटातूट झाली. भेटताना ऐन वेळी मी कुठे हरवून गेलो. काय ते समजायचे ते शेवटी समजून गेलो. मी चुका केल्या तरीही काय हे नाही पुरेसे. मी चुका केल्या तरीही काय हे नाही पुरेसे. मी करोडो माणसांची अंतरे उधळून गेलो. काय ते समजायचे ते शेवटी समजून गेलो. काय जे समजायचे ते शेवटी समजून गेलो. आणि शेवटी सुरेश भट असं लिहून जातात की जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थका. जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला. मी इथे हे अमृताचे रोपटे जोडून गेलो. काय जे समजायचे ते
हे वरती सध्याचे आघाडीचे सेविका सलील कुलकर्णी यांनी एका बोलताना असं म्हणाले की भाषेला चेहरा नसतो, परंतु जर कल्पना करून मराठी भाषेचं अर्थचित्र काढलं, मराठी भाषेच्या चेहऱ्याची कल्पना केली तर तो चेहरा शांताबाई शेळकेंच्या चेहऱ्यासारखा दिसेल. ही कल्पना फार आवडली. शांताबाई अतिशय म्हणजे ब्रिलियंट विद्वान विद्यार्थी, मराठीमध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात संस्कृत आचार्य यांच्या हातात आली. मराठी साप्ताहिकामध्ये झाली. भाषा विलक्षण होतो. कुठलीही म्हणजे साक्षात पु ल देशपांडे म्हणायची की शांताबाई शेळकेंचं जे विकल्प आहे किंवा त्याचे जे वाचन आहे तो अवाकायचा प्रचंड आहे की आम्हा साहित्यिकांना कुठलाही संदर्भ जर वाटला तर आम्ही शांताबाईंना फोन करतो आणि आम्ही कधीही निराश होत नाही. त्यांच्याकडून उत्तर येणार म्हणजे येणार. आणि योगायोगामध्ये सध्या आहे शांताबाईंच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे. त्यानिमित्त मानवंदना म्हणून ही कविता सादर करीत आहोत. सादर करतात सौ अर्चना काळे. भडताळात एक आठवडा आहे. भडताळात एक आठवडा आहे तिच्या तळाशी अगदी खाली. भडताळात एक आठवडा आहे तिच्या तळाशी अगदी खाली. जेथे आहेत जुने कपडे, जेथे आहेत जुने कपडे, कुंची, टोपडे, शेले, शाली. कुंची, टोपडे, शेले, शाली त्यातच आहे घडी करून, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर, नारळी पदर जरी चौकडी, नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धारी. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पायात, पडली होती साऱ्यांच्या पायात, हाच पदर धरून राहते. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव मूड आहे त्यास. दूर कापूर उदबत्त्यातून, दूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. दूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने जपले एक तण एक मन. माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली, माखली बोटे पैठणीला कधी पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदराळून बसली. शेवंतीची चमेलीची आरास पदराळून बसली. वर्षामागून वर्षे गेली, वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत, नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला. पैठणीच्या घडीघडीतून, पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. आयतपळी मरण आले, आजीच्या माझे सोने झाले. आयतपळी मरण आले, आजीच्या माझे सोने झाले. कधीतरी ही पैठणी, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी तोडू, कधीतरी ही पैठणी मी धरते उरी तोडून. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला.
मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझं कुशल सांगा. पैठणीच्या चौकड्यांना आजीला माझं कुशल सांगा. याच्यानंतर खरं तर याच्याही पेक्षा झडती कवळणारी काय म्हणतात खूप अवघड कविता जी पेलावी ती आता म्हणजे म्हणणाऱ्यानेच अक्षरे तुम्ही फोन केलेलं वज्राची. झालंय असं की ज्ञानेश्वरीमध्ये लोकांनी प्रक्षेप घुसळणे चालू केलं. त्याच्या शुद्धतेला बाधा येत होती. संजीवन समाधी घेतलेल्या माऊलींना सुद्धा त्याचा त्रास होत होता. ती शुद्ध करण्याविषयी माऊलीच आपल्याला आता सांगत आहे. असा दृष्टांत नाथ महाराजांना झाला आणि त्यांनी ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण केले. या प्रसंगावर वाराकांतांनी अतिशय अप्रतिम अशी रचना रचलेली आहे. खर तर सर्व संतांच्या साहित्यिकांच्या योगदान स्वरूप आज मराठी भाषेचा अमृतमय प्रवाह अजूनही खळाळतच आहे आणि पुढेही तसाच खळाळत राहील अशी मी कामना करते आजच्या दिवशीची. आणि विनंती करते डॉक्टर यशवंत पाटलांना की ही अवघड कविता पेलवायची आहे तुम्हाला तर सादर करते. सर येताच नाथनी कावड श्रीखंड्याची. येताच नाथनी कावड श्रीखंड्याची जलभरणी होते प्रतिवरसी हौदाची. येताच नाथनी कावड श्रीखंड्याची जलभरणी होते प्रतिवरसी हौदाची. परितेच जीवन सारे दग्ध उन्हाळा ही तहान सांगा केव्हा संपायाची. पैठणच्या त्या हौदामध्ये नाथ महाराजांच्या स्वतः भगवान विष्णू श्रीखंडाचा रूप घेऊन तो पाण्याचा रांजण भरून टाकतो आणि एकदा तो रांजण भरला की तो ओतप्रोत भरता येतो. तो पुन्हा रिकामा होतच नाही. त्यांची ताण संपली तर आमची कधी संपणार. येताच नाथनी कावड श्रीखंडाची जलभरणी होते प्रतिवर्षी हौदाची. परितेच जीवन सारे दग्ध उन्हाळा ही तहान सांगा केव्हा संपायाची. या नाथ सारुणी मृदू पुष्पांची शाल. या नाथ सारुणी मृदू पुष्पांची शाल अजूनही तप्तरणी रडते अंत्यज बाळ. या नाथ सारुणी मृदू पुष्पांची शाल अजूनही तप्तरणी रडते अंत्यज बाळ. अमृत स्नान कर बुद्ध दयेचा तुमचा. अमृत स्नान कर बुद्ध दयेचा तुमचा. येवढ्या खालती ओलांडून धिक्कार. अश्वत्थ मुळ्यांचा गळा लागला पासून. आता ताईंनी प्रस्तावना सांगितलं ते या ओळीमध्ये आले. अश्वत्थ मुळ्यांचा गळा लागता पास. केले तर मुक्त तुम्ही नाथ ज्ञान देवास. अश्वत्थ मुळ्यांचा गळा लागता पास. म्हणजे लोकांनी ज्ञानेश्वरी काही पहिले घुसळलंय. ज्ञानेश्वरांनी जी समाधी घेतली त्या समाधीवर जो अश्वत्थ वृक्ष आहे त्याच्या मुळे खाली चालल्या आणि माऊलीच्या गळ्याभोवती त्यांना त्रास बसतोय. म्हणजे ही अशुद्धी माऊलीला त्रास देत होती. अश्वत्थ मुळ्यांचा गळा लागता पास. केले तर मुक्त तुम्ही नाथ ज्ञान देवास. अक्षरे तुम्हाविण कोण करील वज्राची. प्रिय माय बोलीचे बंधन तोडायास. अश्वत्थ मुळ्यांचा गळा लागता पास. केले तर मुक्त तुम्ही नाथ ज्ञान देवास. अक्षरे तुम्हाविण कोण करील वज्राची. प्रिय माय बोलीचे बंधन तोडायास. शब्दास रुजवणी या राकट काळीत. शब्दास रुजवणी या राकट काळीत. बसलात अमृते नाथ त्यास शिंपीत. शब्दास रुजवणी नाथ या राकट काळीत. बसलात अमृते नाथ त्यास शिंपीत. शक करते गेले तरीही आज अजून. शक करते गेले तरीही आज अजून. ही फुले मराठी नदी युगे फुलवीत. ही फुले मराठी नदी युगे फुलवीत. खूप सुंदर डॉक्टर कारण खूप अवघड कविता आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं विशेषच हे होतं वैशिष्ट्य हे होतं की गाजलेल्या कविता आपण परत परत ऐकतो पण
सुनीलच्या काही कविता काळजात उतरणारे इतपत सुरेख असतात, पण कुठेतरी त्या गाठोड्यात असतात. तर ते उकलायचं एक काम आम्ही या कार्यक्रमातून करायचा प्रयत्न केलाय. साधासा प्रयत्न आहे आणि तुमच्या साक्षीने तो करतोय. खरं म्हणजे आम्ही आता निरूपाकडे येतोय, पण तरीही इथे एक ज्येष्ठ कवयित्री आहेत आपल्यात आणि त्यांनी मानस बोलून दाखवला की अर्चनामध्ये एक कविता घ्यायची आणि बिलकुल सरोज काकू सरोजनी गरजगीकर आणि त्या कविता सुंदर करतात. ज्येष्ठ असून प्रत्येक कार्यक्रमाला येतात, आम्हालाही पाठिंबा देतात. तेव्हा मी विनंती करते त्यांना की त्यांनी यावर मराठी भाषा दिल्यानिमित्त त्यांची एक रचना सादर करावी. आणि त्यांच्याजवळ ज्ञानेश्वर प्रत्येकाच्या हृदयात स्टेजवर येऊन बोलला, हीच खरी मराठी आहे, हीच खरी मराठी आहे, ती आज वैभवाच्या शिखरावर जाणार आहे, सिंहासनावर आरूढ होणार आहे. तिला नक्कीच आपली राजभाषा म्हटल्यापेक्षा ती राष्ट्रभाषा होईल आणि बरोबर आपण भाग्यवान आहोत. माझी माय गरीब जरी असली तरी ती कशी आहे माझी माय या कवितेतून सादर करते. कधी कधी माय माझी काना कोपऱ्यात बसायची, कधी कधी माय माझी काना कोपऱ्यात बसायची, तो तिचा कदा कदा नशीब रोज असा फडा कोपऱ्याने उगवायचा, 20 टीका रोज असा फडा कोपऱ्याने उगवायचा, जर त्यामध्ये पीठ म्हणून चिडल्या पिल्ल्या जगवायचा. भाकरीची सरस चौकी आमच्या पायी सरायची, भाकरीची सरस चौकी आमच्या पायी सरायची, दूधपत्तीची थाळी तेवढी तिच्यासाठी उरायची. अख्खा दिस काम करून गोदरीवर पडायची, अख्खा दिस काम करून गोदरीवर पडायची, उशीमध्ये गोड लढायचा. डोळ्यामधलं पाणी मात्र कधी नाही दाखवलं, डोळ्यामधलं पाणी मात्र कधी नाही दाखवलं, गोड बंधुतीनं लेकरांना शिकवलं. तुटक्या फुटक्या संसाराची सांगायची ती कैना, तुटक्या फुटक्या संसाराची सांगायची ती कैना, शिका बाबा मोठे बाळ नको अशी कैना. भविष्याचं बाळ करून तिनं आम्हा पाजवलं, भविष्याचं बाळ करून तिनं आम्हा पाजवलं. कदा कदा हसणारे नशिबाला दाखवलं, नशिबाला दाखवलं, नशिबाला. ऐन वेळेला तिला पोटभर भोजन मिळालं. धन्यवाद काकू. तुमची हीच ऊर्जा आमच्या सगळ्या तरुणाईला लाभो आणि कायम हा उत्साह खळा तर सर्वांच्या जवळ येऊ आणि तुमच्याकडून आम्ही तीच प्रेरणा घेऊन पुढे जातो. तर आता आदरणीय रमेश काकांनी महेशच्या पावसाची मागणी केली होती, तर आपण शेवटाकडे जातोय, त्याच्यानंतर बसायला घ्यायचंय. तर महेश एकदा तुझा पाऊस म्हणूनच जाऊ दे, म्हणजे जरा वातावरणही वेगळं होईल आणि जरा गांभीर्याकडून आपण पावसाची बोली घेऊया. सर 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 भर भर भुईवर उतरून आला पाऊस ग, सर 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 भर भर भुईवर उतरून आला पाऊस ग. हे नजर पावसात ओलची दिवसात घरामध्ये आता नको राहूस ग. कणूल 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 अंगात झालं ओलची मग, रणूल पणूल मनूल मनूल अंगात झालं ओलची मग. ओल्या ओल्या रानात मी वलले वरती येताना नाले ओले ओले कंबग, ढगळग पुढ मग तग मग लग बग पडतात वाटा साऱ्या गावाकडे, ढगळग पुढ मग तग मग लग बग पडतात वाटा साऱ्या गावाकडे. गुरडोर बाया पोर पोर सोर मोर मोर निघाली कपाकडे घराकडे. रानावर पानावर फुलावर फुलावर पडतात थेंब थेंब सारीकडे, रानावर पानावर फुलावर फुलावर पडतात थेंब थेंब सारीकडे. झप झप रप रप सप सप टप टप वाजतात घरावर चौडू
खडे काळे गोड मन मोर घन घोर भला भला शनत मेघी कोठुनिया काळे गोड मन मोर घन घोर भला भला शनत मेघी कोठुनिया रंगाल गालवल गाल सोमोर म्हणत रियाल कस पेटुनिया म्हणत रियाल कस आमच्या कार्यक्रमाची सांगता पसाई गाण्याने करणार आहोत. ये भाग्य के तोषोनी बस जावे जेठांची व्यंकटी सांगतो दया सकर्मी रती वाढो भूता परस्परे जणो मैत्र जीवाचे दुरितांचे दिव्यतावो विश्वस्वधर्म सूर्य जो देवाशील होते लाहो प्राणिका मंडळी ईश्वरी सांची आंगेवाळी अनंतभूमी मंडळी वेद घोषा चला से चेतना चिंतामणि धन्यवाद. Yeah.